जागृतीचा अग्नी तेवत ठेवा किंवा जागृतीचा विस्तार विधू देता कामा नये, अशा प्रकारचे बाबासाहेबांचे संदेश असायचे. आणि बाबासाहेबांच्या चळवळीचं खरं म्हणजे वैशिष्ट्य कोणतं असतं तर त्यांनी जनजागृती केली, लोकांना जागं केलं, लोकांना जागं केलं, भानावर आणलं. त्यांच्या व्यक्तिगत प्रश्नाची, सामाजिक प्रश्नाची, धार्मिक प्रश्नांची आणि राष्ट्रीय प्रश्नांची आणि एकूणच मानवी प्रश्नांची त्यांना जाणीव करून दिली. भानावर आल्यामुळे लोकांना ते समजलं, जागृतीमुळे ते लोकांना समजलं बाबासाहेब काय म्हणतात. आधी साध्या सोप्या भाषेमध्ये बाबासाहेब जे काम करायचे लोकांमध्ये जाऊन, रस्त्यात जाऊन ते जागृतीचं काम करायचे. त्याला पालीमध्ये सती हा शब्द वापरलेला आहे. सती, बुद्धांनी ज्याला सती शब्द वापरला तो जागृतीचाच आहे. आणि त्याला अवैज्ञानिक असा एक इंग्रजी शब्द आहे, माहितीसाठी सांगतो. बुद्धांना पण आपण संबुद्ध म्हणतो, म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. म्हणजे जागृती हा फार महत्वाचा विषय आहे. बुद्धांना जे काही ज्ञान मिळालं, जी काही प्राप्ती झाली ती जागृतीमुळे झाली आणि ती बुद्धगयेमध्ये झाली आणि ती 40 दिवसात झाली. कारण बुद्ध आणि धम्म हा जो बाबासाहेबांचा ग्रंथ आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म, याच्यामध्ये बाबासाहेबांनी जसं एक शब्द प्रयोग केलेला आहे की 40 दिवस पुरेल इतकं अन्न सिद्धार्थ गौतमांनी जमा करून ठेवलं होतं. 40 दिवस पुरेल इतकं, म्हणजे 40 दिवसांचा तो त्या ठिकाणी त्याचा रहिवास होता. आणि त्या 40 दिवसाच्या आतच, मग ते 30 असतील 25 असतील, जे काही दिवस असतील ते त्यांचे साधनेचे किंवा शोधाचे दिवस होते. आणि तिथे त्यांनी काय काम केलं तर संपूर्ण जागृतीची अवस्था प्राप्त होईपर्यंत त्या ठिकाणी ते थांबलेले आहे. आणखीन एक महत्वाची अधोरेखित करण्यासारखी गोष्ट अशी आहे की बुद्धांनी पूर्वीच्या ज्या साधना होत्या, ज्याला आपण ध्यान साधना म्हणतो, किंवा आत्मक्लेशाच्या तपश्चर्या होत्या, त्या सगळ्या सोडून दिलेल्या आहेत. सोडून दिले. ध्यान साधना, तपश्चर्या, आत्मक्लेशाच्या तपश्चर्या, आणि त्यांची तपश्चर्या किती कठोर होती, कठीण होती, हे बुद्धांनी धम्मामध्ये बाबासाहेबांनी देखील त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. अगदी एक अन्नाचा एक दाणा, धान्याचा एक दाणा खाईपर्यंत त्यांनी ती तपश्चर्या केली होती. आणि नंतर ते चक्कर येऊन पडले, मग सुजाताने त्यांना अन्न दिलं आणि मग ते भानावर आले. परत ते त्यांना हे समजलं तर मी जे काही आधी केलेलं आहे ते सगळं चुकीचं आहे. तिथं मध्यम मार्गाचा उगम झालेला आहे. तो जागृतीचा मुद्दा आहे. मध्यम मार्ग अशा अर्थानं की जगण्याचे 2 मार्ग असतात. जसं बाबासाहेबांनी शब्द प्रयोग केला, खाओ पिओ आयुष करो मजा करो, हा एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग आहे स्वतःला त्रास द्या. कारण हे मन जर आणि हे शरीर जर दुःख देतंय तर त्या दुःखाला तितकं आणखीन दुःख द्या, आणखीन त्याला क्लेश द्या, आणखीन त्रास द्या, म्हणजे त्या दुःखातून आपण मुक्त होऊ, असा एक भ्रम त्या काळामध्ये होता, आजही आहे. म्हणजे दुःखाला आणखीन वाढवा, त्याने दुःखमुक्ती मिळेल. नाहीतर मग ते सगळं विसरून जा आणि खा प्या मजा करा, हे एक पहिलं टोक जे आहे. आता ते पहिलं टोक सिद्धार्थ गौतमांनी राजपुत्र असताना सगळं उपभोगलं होतं. आणि जेव्हा ते त्यांना राज्यत्याग करावा लागला, बुद्धांनी गृहत्याग नाही केला, बुद्धांनी राज्यत्याग केलेला आहे. ही पण गोष्ट आपण बुद्ध आणि धम्मच्या संदर्भात आपण लक्षात घेतली पाहिजे. शाक्यांनी सिद्धार्थ गौतमाला युद्धात सहभागी होत नाही म्हणून जी शिक्षा दिली होती, त्या शिक्षेचा परिणाम म्हणून तो राज्यत्याग किंवा तो देशत्याग झाला. आणि तो सिद्धार्थ गौतमांनी स्वतःहून पत्करला. कारण शाक्य त्यांना म्हणत होते की तू जर या युद्धाला विरोध केला
तर मग तुला पाहिजे ती तुला आणि जी देऊ ती शिक्षा तुला भोगावी लागेल. मग 2-3 प्रकारच्या शिक्षा त्यांनी सांगितलेल्या आहे. एक तर ती सगळी काय तुला आम्ही फाशीची पण शिक्षा देऊ शकतो, परंतु त्या प्रसेनजित राजाच्या भीतीनं त्यांनी ती शिक्षा दिली नाही. किंवा दुसरी शिक्षा म्हणजे तुला तुझी संपत्ती आहे आणि आई वडिलांची जी संपत्ती आहे ती सगळी संपत्ती आम्ही जप्त करू शकतो, म्हणजे त्यांना वाळीत टाकू शकतो, नाहीतर मग तुला देश निकाला म्हणजे इथून तुला जावं लागेल. तर सिद्धार्थ गौतम जे म्हणतात की माझ्या आई वडिलांना त्रास देण्यापेक्षा मी हे राज्य सोडून जातो, आणि चर्चा करून ठरवून आई वडिलांशी बोलून बायकोशी बोलून त्यांनी देशत्याग केलेला आहे. आणि देशत्याग केला म्हणून गृहत्याग झाला. गृहत्यागाची जी काही चुकीची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे ती त्रिपिटकामुळे आलेली आहे, हे बाबासाहेब म्हणतात. बुद्धांचं जे चरित्र आहे आणि बुद्धांची जी शिकवण आहे ही दोन्ही पझल, इंग्रजी पुस्तकामध्ये पझल असा शब्द प्रयोग वापरला आहे. पझल बनवण्यामध्ये, गुंतागुंतीची बनवण्यामध्ये जर पहिला कोणाचा हात असेल तर निकायांचा, आणि निकाय म्हणजे सुत्तपिटक म्हणजे त्रिपिटकातला एक भाग. तर त्याच्यावर पण पुनर्विचार झाला पाहिजे. तो पुनर्विचार स्वतः बाबासाहेबांनी केलेला आहे. हा एक देशत्यागाचा मुद्दा आहे. म्हणजे गृहत्याग बुद्धांनी का केला, म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग का केला, किंवा 4 दृश्यांचा एक मुद्दा आहे, 4 आर्य सत्यांचा मुद्दा आहे, असे काही मुद्दे त्यांनी स्वतः त्या इंट्रोडक्शन मध्ये, त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी उपस्थित केलेले आहेत. आणि आतमध्ये पण त्यांनी अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, अशा काही बाबी सांगितलेल्या आहेत, तर त्या खरं म्हणजे परीक्षणासाठी सांगितलेल्या आहेत. बाबासाहेबांनी ग्रंथ मुद्दाम परीक्षणासाठी लिहिलेला आहे. बाबासाहेबांनी कुराण किंवा बायबल किंवा गीता किंवा अशा अर्थानं तो ग्रंथ लिहिलेला नाही, परीक्षणासाठी लिहिला आहे. कारण त्याच्यात त्यांनी बुद्धाचं चरित्र आणि शिकवण दिलेली आहे आणि त्याच्यावर विचार करा असं म्हटलेलं आहे. आणि त्या पुस्तकाचं परीक्षण व्हावं म्हणून बाबासाहेबांनी स्वतः तो मूळ इंग्रजी ग्रंथ जो आहे हा प्रकाशनाच्या आधीच 60 विद्वानांना परीक्षणासाठी पाठवला होता, आणि त्याच्यावर कोणी आपलं मत दिलं नाही, त्याला विरोधही केला नाही आणि समर्थनही केलं नाही. म्हणजे परीक्षणासाठी बाबासाहेबांनी तो ग्रंथ खुला ठेवलेला आहे. कारण त्याच्या अनुषंगानं बुद्धांबद्दलची जी काही चुकीची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे त्याच्यावर विचार होईल, आणि जे चुकीचे आहे ते आपल्याला सोडता येईल, अयोग्य जे आहे ते सोडता येईल, योग्य जे आहे ते स्वीकारता येईल. म्हणजे सम्यक स्वीकारता येईल. सम्यक जे आहे ते स्वीकारता येईल. कारण सम्यक याचा अर्थ राईट अँड रॉंग, चुकीचं आणि बरोबर याची जी मधली अवस्था आहे, दोन्हींचं भान, दोन्हींची जागृती असेल तर माणसाला सम्यक काय आहे ते कळतं, मध्यम मार्ग कळतो. मध्यम मार्ग त्यालाच कळतो, मध्यम अवस्था त्यालाच कळते ज्याला इकडचं तिकडचं माहिती आहे. मुख्य मुद्दा असा आहे, आता बऱ्याच गोष्टी कारण आपण सगळे अभ्यासू आहात. आता कधी कधी मला वाटतं लोकांना फार ज्ञान सांगण्याची गरज नाही, लोकांना भरपूर माहिती आहे. पुष्कळ प्रवचन आपण ऐकतो, पुष्कळ पुस्तकं वाचतो, बरेच लोक ध्यान साधनेची शिबिरं पण करतात, त्रिपिटकाचार्य आहेत, त्यांची प्रवचन आपण ऐकतो. जगभरामध्ये बौद्ध धर्माचा फार मोठ्या प्रमाणात बोलबाला आहे. त्याच्यामुळे आता ज्ञानाची कमतरता नाही, आणि आता तर ज्ञान आपल्या खिशात आलेलं आहे. आपला मोबाईल म्हणजे खिशात, त्याच्यात ज्ञान आहे. तुम्ही काही एखादी साईटचं नाव टाका, बुद्ध शब्द टाका, त्याच्यामध्ये 100 तुम्हाला वेबसाईट मिळतील त्याच्यामध्ये. म्हणजे आता ज्ञान हे सोपं झालेलं आहे, खिशात आलेलं आहे. कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे, माहिती तंत्रज्ञानामुळे जो ज्ञानाचा स्फोट झाला, ते सहज ज्ञान आले, सहज ज्ञान लोकांपर्यंत आलेलं आहे. कशामुळे? माहितीचा स्फोट झालेला आहे, ज्ञानाचा स्फोट झालेला आहे. तसा धम्मज्ञानाचा पण स्फोट झालेला आहे. आणि त्याच्यामुळं मूळ जे काही बुद्धांची शिकवण आहे 2500 वर्षापूर्वीची,
ती 2500 वर्षांपूर्वीची शिकवण त्याच्यामध्ये डेव्हलप होत 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 आजपर्यंत त्याच्या कितीतरी म्हणजे ऍडिशन डिलिशन ज्याला आपण म्हणतो, काही अधिक पण टाकलेलं आहे, काही काढून पण टाकलेलं आहे, अनेक त्यांचे अनुवाद झालेले आहेत. भारतातल्या जगातल्या जवळपास सगळ्या भाषांमध्ये बौद्ध ग्रंथांचे अनुवाद झालेले आहेत. विशेषतः धम्मपदासारख्या काही गोष्टी आहेत, धम्मपद जे आहेत ते सगळ्या जगातल्या जवळपास सगळ्या, इव्हन उर्दूमध्ये सुद्धा सगळ्या भाषांमध्ये, रशियन भाषेत झालंय, इंग्रजीत तर कितीतरी आवृत्ती झालेल्या आहेत, मराठीत कितीतरी आवृत्ती झालेल्या आहेत. म्हणजे जगाचा आणि भारताचा विचार केला आपला इथला, हिंदीच्या कितीतरी आवृत्त्या आहेत. भारतातल्या सगळ्याच भाषांमध्ये जवळपास धम्मपद अनुवादित झालेला आहे. बुद्धांनी त्यांच्या धम्मच्या पण आवृत्त्या बऱ्याच निघाल्या आहेत, म्हणजे ट्रान्सलेशन झालेले आहेत, भाषांतर झालेले. म्हणजे आता ज्ञानाला कमतरता नाही, ज्ञानाची कमतरता नाही. त्याच्यानंतर आपण जो विधी करतो, विधीमध्ये सुद्धा फार फार विस्तार होत चाललेला आहे. एक एक गोष्ट त्याच्यामध्ये वाढतच चाललेली आहे. आणि आपण आंबेडकरी बौद्ध म्हणून त्याच्यामध्ये काय आपल्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. जसं आता आपण स्मरण भीमस्तुती घेतो, ही भारताबाहेर घ्यायचं काय कारण नाही, कोणी घेणार नाही, आपण घेतो. म्हणजे आंबेडकरी बौद्धांमध्ये ही परंपरा आहे. आणि आणखीन बरंच काही काही पठण पाठ परित्राणापर्यंत सगळं करतो आपण. आणि ते लहान लहान पोरांना पण येतं, काही काही गोष्टी लहान पोरांना येतात. म्हणजे ज्याला आपण काय म्हणू आपण त्याला कर्मकांडाचा जो भाग आहे, कर्मकांड म्हणजे चुकीच्या अर्थानं नाही, कर्मकांड म्हणजे आपण विधी करतो, वंदना विधी वगैरे जे करतो, पठण पाठण जे करतो आपण, त्याच्यात क्षेत्र पद्धती निर्माण झालेल्या आहेत. अनेक संस्था काम करतात, आपल्याला माहिती आहे. एकट्या भारतीय बौद्ध महासभेचं जरी घेतलं तरी भारतीय बौद्ध महासभेचे आता म्हणजे कितीतरी लोक कार्यरत आहेत, कितीतरी बौद्धाचार्य कार्यरत आहेत. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या अनेक, आता आपण त्याला विभाजन नाही म्हणणार, परंतु त्याचे अनेक जे काही हे आहेत ते पण आपापल्या पद्धतीने काम करतात. आता आपण पाहतो ह्याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये आग्रा दिल्ली सारख्या ठिकाणी तर भारतीय बौद्ध महासभेच्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या नावानंच 5-6 संस्था असतील, रजिस्टर्ड संस्था आहेत. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब बुद्धांचे फोटो आहेत. रजिस्टर्ड नंबर फक्त वेगळा आहे, बाकी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया किंवा भारतीय बौद्ध महासभा. तर हे काम खूप मोठ्या गतीनं चाललेलं आहे. आणि भारतात बौद्ध धर्म नावाचा धर्म आता दिसायला लागलेला आहे. आणि बाबासाहेबांना जे काही भारत बौद्धमय करायची जी काही त्यांची मनीषा होती, इच्छा होती, ती काही अंशी त्या मार्गावर आपण आहोत, सगळेच जण आहोत. एवढ्यानं काम भागेल का? जसं आता बाबासाहेबांचा आता मुख्य मुद्दा जो आपण आता जागृतीवर आपण विचार करतोय, कारण हे जाग होण्याची गोष्ट आहे. आपण जी चर्चा करतो ही जाग होण्याची गोष्ट आहे. आपण जे विचार करतो ते बरोबर आहे का? जे चाललंय ते बरोबर आहे का? त्याच्यापेक्षा काही वेगळं आणखीन काही पाहिजे का? बाबासाहेबांची आणखीन काही वेगळी अपेक्षा होती का? कारण काय माहिती, बाबासाहेब 14 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर एवढ्या काळात त्यांना जेवढं करता आलं तेवढं ते करू शकले. आणि बुद्ध आणि धम्म हे जे लिहून ठेवला होता पण त्यांच्या हयातीत तो प्रकाशित झाला नाही, तो एक आपल्यासाठी मोठा संदर्भ ग्रंथ आहे. मूळ इंग्रजी आणि त्याची काही चुकीची बरोबर अनुवाद केलेले आहेत ते, कारण अनुवाद पण खूप झाले पण त्याच्यामध्ये पण फार भेसाळ आहे, हे पण आपल्याला परीक्षण केल्यावर लक्षात येतं. बाबासाहेबांनी हे सगळं करून ठेवलं, परंतु बाबासाहेबांना नेमकं काय करायचं होतं, काय साध्य करायचं होतं हे आपल्यापर्यंत नाही आलं. आणि कसं करायचं होतं
त्यांनी कोणत्या पद्धतीने काम केलं असतं. आता बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया त्यांनी स्थापन केली, परंतु त्यांनी ती 10 कलमं पण दिली, पण ती कशी राबवायची हे त्यांना प्रत्यक्ष सांगायला वेळ नाही मिळाला, म्हणजे जे आयुष्य नाही मिळालं. त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने ते त्याचा अर्थ काढतो आणि त्या पद्धतीने आपण आपले कार्यक्रम आखलेले आहेत, ते चालू आहे. वाईट काय नाही त्याच्यामध्ये. परंतु बाबासाहेब एवढ्यावर समाधानी झाले असते का? आज जर बाबासाहेब असते तर हे सगळं पाहून वा फार चांगलं काम करत असं म्हटले असते का? बुद्धाचं काम काय आहे? का बुद्ध धर्म दिला आहे? हा परत पुनरावलोकनाचा मुद्दा आहे का? फक्त त्यांना जुना धर्म सोडून नवीन धर्मात यायचं होतं का? काही राजकीय हेतू म्हणून ते बौद्ध धर्मात आले का? काही दुसरा पर्याय नव्हता म्हणून इकडे आले का? असं काय आहे का? नाही. बुद्धाने त्यांचा धम्म जर वाचला तर बुद्धाला जे काही सांगायचं होतं, जे काही करून घ्यायचं होतं, तर त्यांनी त्यांच्या हयातीत जे काही केलं ते बाबासाहेबांना करून घ्यायचं होतं. आपण आपल्या पद्धतीनं विचार करू. बुद्धाने जे काही सांगितलं त्याच्यावर आपण विचार करूच, परंतु ते बाबासाहेबांची जी शिकवण आणि बाबासाहेबांची जी चळवळ आहे याचा काय उद्देश होता? काय काय सांगायचं होतं त्यांना? काय करायचं होतं नेमकं? तर आपल्याला मागे जावं लागेल, आपल्या पूर्वजांकडे जावं लागेल, किंवा मुंबई सोडून आपल्याला ग्रामीण भागात जावं लागेल. मागे गेल्यानंतर आपल्या लोकांचे दिवस काय होते? आणखी मागे गेले तर बाबासाहेबांच्या आधी काय दिवस होते? त्याच्या यातना आहे ज्याला आपण अस्पृश्यता म्हणतो. त्या अस्पृश्यतेच्या यातना आपल्याला माहिती नाही आणि आता पुढच्या पिढ्यांना ते माहीत होणार पण नाही, पण आपल्या जुन्या लोकांना माहिती आहे. आता काही वयस्कर लोक त्यांनी उपभोगले की नाही मला माहिती नाही, परंतु आता माझे वडील सांगायचे की आम्हाला ते म्हणजे ते लहान होते खूप. एक उदाहरण त्यांनी सांगितलं, त्यांचं आत्मकथन त्यांनी लिहून घेतलं मी त्यांच्याकडून. त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण सांगितलं. म्हणजे मी 8-10 वर्षाचा होतो आणि ते गावकीचं एक काय जागल्याचं काम त्यांच्या वडिलांकडे होतं आणि ते वडिलांना ते करता येत नव्हतं. ते पोलीस एक अधिकारी, जिल्ह्याचा अधिकारी गावात आला आणि त्या गावाचं दप्तर, त्या अधिकाऱ्याचं दप्तर त्यांना कान्हूर गावातून पारनेरला साधारणपणे 12-15 किलोमीटर जास्त असेल. ते 9 मैल म्हणजे किती झालं? 9 मैल ते असेल किती? साधारणतः 20 किलोमीटर असेल. त्यांच्या वडिलांना ते दप्तर घेऊन जाता आलं नाही. त्या अधिकाऱ्याच्या घोड्यामागे पळत आमच्या वडिलांनी ते दप्तर पहाटे उठून त्या घोड्यामागे पळत गेले ते आणि ते दप्तर तिथं पोहोचत केलं आणि परत आले. त्यांनी त्यांच्या ह्याच्यात लिहिलं तर मला पहिल्यांदाच वडील कळाले ते वाचल्यावर. म्हटलं असे दिवस होते का त्यावेळी? बाबासाहेबांनी अस्पृश्यतेच्या गोष्टी सांगताना आता भीमा कोरेगावचं हे झालं 1 जानेवारी, त्याच्या निमित्तानं त्याच्यामध्ये फार यातना दडलेल्या आहेत, खूप यातना दडलेल्या आहेत. आपण तो शौर्य दिन साजरा करतो, परंतु ज्यांनी ते शौर्य दाखवलं त्यांची अवस्था काय होती त्या लोकांची? त्या कचाट्यातून आपल्याला बाबासाहेबांना बाहेर काढायचं होतं. तर कसं काढायचं? काय सांगून त्यांनी लोकांना जागा केलेलं? तर व्यवस्थित अभ्यास करून, खोलात अभ्यास करून त्यांनी असे काही निष्कर्ष काढलेले आहेत. त्या निष्कर्षांचा अभ्यास आता नव्यानं आपल्याला करण्याची गरज आहे. बुद्ध महाराष्ट्र शासनाने जे ग्रंथ काढलेले आहेत बाहेर ते फार मोलाचं हे आहे, संदर्भ ग्रंथ. विशेषतः 18वा खंड जो आहे त्याचे जे 3 भाग आहेत, 18वा खंड त्याचे 3 भाग,
त्यातल्या पहिल्याच भागात आम्ही पहिलेच जे त्यांचं भाषण आहे शाहू महाराजांच्या उपस्थितीतलं, तर त्याच्यामध्ये निष्कर्ष त्यांनी सांगितला आहे की जातीचा संबंध हा जन्माशी आहे. जन्मजात म्हणतो ना आपण, जातीचा संबंध हा जन्माशी आहे. म्हणजे तुम्ही खालच्या जातीचे का आहात? आपण खालच्या जातीचे का आहोत? कारण आपले आईबाप खालच्या जातीचे होते. त्याला दुसरं काही उत्तर नाही. आईबाप त्या जातीचे म्हणून मुलगा त्या जातीचा, मुलं त्या जातीचे, मुलं परत लग्न करतील ते त्या जातीचे ते. म्हणून जात हा मुद्दा जन्माशी जोडलेला आहे. आणि जोपर्यंत जन्म काय आहे हे कळत नाही तोपर्यंत आपणही ती जात स्वीकारतो, आपणही मानतो. पण आपल्याला जन्म काय भानगड माहिती नाही. आपला जन्म आठवतो का आपल्याला? आपला स्वतःचा जन्म आठवतो का आपल्याला? नाही माहिती. आपला जन्म झालेला आपल्याला नाही आठवत. जन्मानंतरची काही 2-4 वर्ष आपल्याला आठवत नाहीत. जे आठवत नाही ते झालं ना असं आपण म्हणतो, ते घडले असं आपण म्हणतो. आणि त्याच्याबरोबर आलेल्या सगळ्याच गोष्टी आपण आहेत असं म्हणतो. म्हणजे आपण जन्म माहीत नाही तरी पण जन्माबरोबर आलेली जात आपण मानतो. आणि आपण जात मानतो हीच खरी जाती व्यवस्था टिकून राहण्याची मोठी म्हणजे मेख आहे. कारण मी मानतो म्हणून मी सांगणार ना मी ह्या जातीचा आहे. मी आता मानत नाही म्हणून मी सांगतो मी त्या जातीचा नाही, मी बौद्ध आहे. भले कोणी आता आपल्याला त्याच्यावर प्रश्न करतील की तुम्ही बौद्ध आहात कसा होईल? तुमच्या जातीवर तर महाराज लिहिलेलं आहे, तुम्ही बौद्ध कसा होईल? तर ते मान्य करावं लागतं. कारण दाखल्यावर ती जात का आली? आपल्या आईवडिलांची ती जात होती. त्याला चालेल नाही, आज चालेल नाही, अजूनही चालेल नाही. त्याला तुम्हाला जात म्हणून ती स्वीकारावीच लागतं. तुम्ही नाही स्वीकारली तर तुमच्या दाखल्यावर आहे. म्हणून व्हेरिफिकेशनचा मुद्दा जो आहे तर षडयंत्र ते फार मोठं आहे. व्हेरिफिकेशन करा तुमचं, पडताळणी, जात पडताळणी. का तर मागे गेल्या तर तुम्हाला आपोआप तुमचे आईबाप सापडतील, त्यांचे आईबाप सापडतील आणि त्या जाती सापडतील. आणि मग तुम्ही म्हणता ते खोटं आहे. बाबासाहेबांनी ही गोष्ट त्या शाहू महाराजांच्या याच्यात जी लक्षात आणून दिलेली आहे की तुमच्या जातीचा संबंध तुमच्या जन्माशी आहे. बाबासाहेबांची जागा करण्याची जागृतीची पद्धत कशी होती ती आपण पाहतो बरं का. बुद्धाची जागृती आपण नंतर पाहू. कारण आता ही जागृतीची कार्यशाळा म्हणजे काय? ही मानसिक गोष्ट आहे. मनाशी समज जात कुठे आहे? कुठं काय जात काय लिहिली नाही ना. दाखला काय आपण नेहमीच बरोबर ठेवत नाही. मग जात कुठे आहे? मनात आहे. माझ्या मनात असेल, नाहीतर माझ्याविषयी ज्यांना माहिती त्यांच्या मनात असेल. जात कुठे आहे? मनात आहे. आणि मन कुठे आहे? कशाला मन म्हणत? मग इथं बुद्धाकडे जावं लागतं. तर बुद्धाने मनाचा शोध घेतलेला आहे. बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी करून ते म्हणतात आपल्याला बुद्धाच्याच मार्गाने जावं लागेल. आम्ही याही म्हणायचे तर आपल्याला काय करायचं, तुम्हाला काय करायचं वेगळ्या धर्माचं? तुम्ही स्वतःच एक धर्म काढला तर तो चालेल म्हणे, आंबेडकरी धर्म. बाबासाहेब म्हणले तुम्हाला माहिती नाही, बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहे. बुद्धाला जे कळाले ते अजून कोणाला कळाले? काय कळालं बुद्धाला? तर बुद्धाला पहिली गोष्ट मन कळालं. मन म्हणजे काय भानगड आहे, म्हणजे संस्कार कळाले, म्हणजे जीवन कळालं, जगणं कळालं, जगण्यातलं दुःख कळालं, दुःखाचं कारण कळालं,
कारणाचं निवारण कसं करायचं ते कळालं आणि ते निवारणाचा मार्ग कळाला. ते बुद्धाला जे सापडलं ते अजून कोणालाही सापडलं. म्हणून बाबासाहेब म्हणायचे आपल्याला त्याच मार्गाने जावं लागेल, दुसरा कोणताही मार्ग नाही, कोणताच मार्ग नाही, अक्षरशः कोणताच मार्ग नाही. मी तर कधी कधी असं म्हणतो, म्हणजे माझ्या मनाशी तर मी हे ठरवलेलं आहे की मी बुद्ध आणि बाबासाहेब सोडून कोणताही विचार करणार नाही, कोणताच नाही. म्हणजे बाकीचे लोक वाईट होते अशातला अर्थ नाही, पण बुद्धाला जे उत्तर सापडलंय ते बाबासाहेबांच्या लक्षात आले ते कोणाच्याच लक्षात नाही आलं. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. बाबासाहेबांचा अभ्यास केला तर त्यांनी आपल्या समाजाला कशा पद्धतीने मानसिक पातळीवर जागृत केलं, प्रश्नाविषयी जागृत केलं, जगण्याविषयी जागृत केलं, आपण कसे जगतो, कसे राहतो, काय खातो, काय प्रथा पाळतो, काय कर्मकांड करतो, काय अंधश्रद्धा पाळतो, किती दीन आणि हीन आणि लीन असतो आपण, आपल्यामध्ये सामर्थ्य आहे का, जसं 36चं भाषण, सामर्थ्य आहे का आपल्याकडे, सामाजिक सामर्थ्य आहे का आपल्याकडे, राजकीय सामर्थ्य आहे का आपल्याकडे, मानसिक सामर्थ्य आहे काय, असे प्रश्न ते लक्षात आणून देतात. तर ते म्हणतात थोडंफार सामाजिक सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये, कारण समाज थोडंसं आहे संघटित. महाडला या म्हटल्याबरोबर अनेक लोक आले, सगळे कामधंदे सोडून गरिबीच्या अवस्थेत भाकरी बांधून महाडला आले. सामाजिक सामर्थ्य आहे, राजकीय सामर्थ्य अजिबात नव्हतं त्यावेळेला, आजही पूर्ण नाही. आणि मानसिक सामर्थ्याची तर अजिबात वाणवाय नाही, अजिबात नाही तुमच्याकडे मानसिक सामर्थ्य. तुमची आठवण आली की लीन दीन आणि वाकलेले झुकलेले दुर्बल निर्बल लोक दिसतात. शब्द त्यांचे वेगळे असतील, परंतु तुमच्याकडे पाहिल्यावर अशी उभारी, असं वाटतं का आपल्या मनात उभारी आहे, अशा काही गोष्टी ते सांगून लोकांना जागा करत होते आणि जगण्याचं जीवनाचं भान आणून देत होते. आणि लोकांच्या समाजाचा उद्धार करण्यासाठी मग त्यांनी जी काही पावलं उचलली ते त्या जागृतीचाच एक परिणाम होता. शैक्षणिक जागृती, आर्थिक जागृती, राजकीय जागृती आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे मानसिक जागृती. मानसिक जागृती करायची असेल तर बुद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण बुद्ध एक अशी परिपूर्ण जागृत अवस्था आहे. कारण बुद्ध हे काही नाव नाही, आपल्याला माहित आहे. बुद्ध हे विशेषण आहे, हे सिद्धार्थ गौतमांना मिळालेलं विशेषण आहे. मिळालेलं म्हणजे कुठून मिळवलं नाही, तर ते विशेषण जे आहे ते विशेषण म्हणजे काय आहे, तर त्यांना सम्यक संबोधी मिळाली. तर सम्यक संबोधी म्हणजे संपूर्ण जागृत अवस्था. तर संपूर्ण जागृत अवस्था, ज्याला पालीमध्ये सती हा शब्द आहे, तर ती संपूर्ण जागृत अवस्था म्हणजे काय आहे, तर त्याचं एक तंत्र आहे, टेक्निक त्यांनी सांगितलं की आपण मनापासून जर सुरुवात केली तर मन कुठं आहे, मनाचं अस्तित्व कुठं आहे, काय सांगू आपण मनाविषयी, कुठे आहे मन, त्याला काही उत्तर सापडत नाही. पण ते जाणवतं, मन जाणवतं, जाणीवांना जाणवतं काहीतरी आहे, काहीतरी आहे हे जाणवतं. काय आहे, उदाहरणार्थ सुखदुःख आहे. सुखदुःख तर जाणवत आहे, आपण म्हणतो ना मला दुःख झालं, मला फार आनंद झाला, मला फार सुख मिळालं, ह्या जाणवायच्या आहेत, त्या मनात आहेत. सुखदुःख मनात आहे, चिंता मनात आहे, डिप्रेशन खचलेली अवस्था मनात आहे, भीती मनात आहे, एकटेपणा मनात आहे. पण मन कुठे आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी समजल्याशिवाय मन नाही समजत.
बरं, ह्या सगळ्या गोष्टी कुठे बघायच्या? मनाचा पत्ताच माहिती नाही तर तिथं जाऊन कसं बघायचं? त्याचा पत्ता माहिती नाही, जाणवतंय पण कुठे जाणवतंय ते नेमकं लक्षात येत नाही. ते बुद्धांच्या लक्षात आलेलं आहे आणि सोप्या भाषेत त्यांनी असं सांगितलेलं आहे. सोपी, अतिशय सोपं आहे ते. फक्त आपण त्याच्याकडे पाहिलं नाही म्हणून ते आपल्याला गुंतागुंतीचं वाटतं. पण बुद्ध म्हणले काय गुंतागुंत वगैरे काय नाही. आपण भानावर नाही, जागरूक नाही म्हणून आपल्याला ते दिसत नाही, जाणवत नाही. तर पहिलं काम हे करावं लागतं की जिथं मन आहे तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय आपल्याला जीवनातल्या दुःख यातना हे पण लक्षात येणार नाही, कळणार नाही. जोपर्यंत ते दुःख यातना आपल्याला दिसणार नाही, जाणवणार नाही, तोपर्यंत आपल्या दुःखाचे यातनांचे प्रश्न संपणार नाही. म्हणजे दुःखमुक्ती मिळणार नाही, निब्बाण मिळणार नाही. ते जर आपल्याला मिळवायचं असेल, प्रत्येकाला दुःखमुक्ती शक्य आहे हे बुद्धांनी सिद्ध करून दाखवलं. बुद्धांनी असं कधी म्हटलं नाही की मला मिळालं दुसरं कोणाला मिळणार नाही, किंवा त्याच्यासाठी काहीतरी पूर्वजन्मीचं कर्म पाहिजे, नाहीतर काही तुमच्या पारमिता अशा पाहिजे तर ते असं पाहिजे. ह्या धर्मामध्ये बुद्धांनी कोणाला टाकलं नाही, ह्या गोंधळात बुद्धांनी कोणाला टाकलं नाही. सरळ मार्ग आहे. उजूपटीपन्नो भगवतो चावक म्हणतो आपण, सरळ मार्ग आहे. बुद्धानंतरच्या लोकांनी त्याच्यामध्ये वाकडे तिकडे मार्ग टाकलेले आहेत, चुकून टाकले अज्ञानामुळे, पण ते आहे सरळ मार्ग आहे. कोणता सरळ मार्ग आहे? ज्याला आपण मन म्हणतो ते मन आपल्या शरीरात आहे, इथंच आहे ना. मन कुठे बाहेर दाखवतो का आपण? इथे दाखवतो, इथंच आहे मन, इथं आहे. आपण आपल्या शरीराकडे बोट दाखवतो, इथं माझ्या मनाला यातना झाला म्हणजे इकडे बोट दाखवतो म्हणजे इथे आहे, ह्याच्यातच आहे, कायतच आहे. काळा शरीर, शरीरामध्ये मन आहे. ह्याच्याविषयी काय दुमत? बुद्ध तर म्हणतात की तुम्ही त्याच्यावर चर्चा करा, चॅलेंज निर्माण करा. मी म्हणतो ते खोटं आहे असं जर वाटत असेल तर स्वीकारू नका, हे बुद्धाचं म्हणणं. भाऊसाहेबांचं तेच म्हणणं. बुद्धांनी त्यांचा धम्म मी लिहिलाय म्हणून ते मान्य करा असं नाही म्हटलं. ते चर्चा करा, इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं आहे बुद्धांनी धम्मच्या. चर्चा करा, खरं खोटं पडताळून पहा. बुद्धांनी तर वारंवार हे सांगितलं. कालाम सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. कालामांना बुद्धांनी ते सांगितलं का मी म्हणतो किंवा कोणी सांगतो, एखादा गुरु सांगतो आणि तो फार भारी शब्दात सांगतो आणि फार तुम्हाला असा काय म्हणू आपण त्याला, हिप्नोटाईज काय म्हणतात त्याला, म्हणजे तुम्हाला असा गुंगळून टाकतो तो बोलण्यामध्ये आणि मग म्हणतो मी सांगतो ते मान्य करा, हेच खरं आहे. बुद्ध म्हणतात नाही, तुमच्या अनुभवाला कसं येतं का, तुमच्या मनाला ते पटतंय का ते पहा. पण इथं आपल्या मनाशी संपर्कच नाही तर ते पटतंय का पटत नाही हे आपण पाहत नाही. आणि मग जनरली जे काही अंधश्रद्धाळू लोक जे आहेत, फॉलोअर्स, अनुयायी, अंधानुयायी, यांची संख्या फार मोठी आहे, खूप मोठी जगामध्ये. आणि त्याच्यामुळे हे अंधानुयायी लोकांमुळेच अज्ञान जास्त पसरतं. कारण ते स्वतःच पसरवतात, कारण ते स्वतःला समजून घेऊ शकत नाही, कारण तो मार्गच नाही त्यांच्याकडे. आहे मार्ग पण त्याच्याकडे ते वळाले नाही. त्याच्यामुळे ते अज्ञान तसंच कोणी काही सांगितलं का ऐकतात, त्याला ते फॉलो करतात, तेच इतरांना सांगतात आणि अशा प्रकारे प्रथा आणि परंपरा चालू राहतात. बुद्धांनी कालामांना सांगितलं तुमच्या मनाला पटतंय का ते बघा. हेच सूत्र बाबासाहेबांनी बुद्धांनी धम्मामध्ये पण टाकलेलं आहे. धर्मग्रंथ परमार्थीत आहेत असं मानणं अधर्म आहे. अभ्यास करा असेल तुम्ही, कोणताही धर्म त्यांच्याच ग्रंथात लिहितात बाबासाहेब, कोणताही ग्रंथ हा बिनचूक आहे असं मानणं अधर्म आहे, तो धर्म नाही. त्यांच्याच ग्रंथात लिहितात. म्हणजे याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आपण. बाबासाहेब अंधानुयायी नको होते.
विचार करणारे लोक पाहिजे होते, जागृत लोक पाहिजे होते, भानावर असलेले लोक पाहिजे होते. बुद्धांनी तर लोकांना भानावर आणून दुःख यातना तुमच्या कुठे, आपल्या कुठे कुठे वास करतात, त्या मन कुठे वास करतं शरीरामध्ये, तर शरीरामध्ये उतरा असं म्हटलेलं आहे. आता प्रॅक्टिकल पार्टकडे आपण निघालो. शरीरामध्ये उतरा, शरीराच्या संपर्कात या, कायेमध्ये उतरा. त्याला कायानुसती असं म्हटलं त्यांनी. म्हणजे कायेत उतरा, कायेच्या संपर्कात या, म्हणजे जीवनाच्या संपर्कात या, स्वतःच्या संपर्कात या. बहुधा आपण हरवलेले असतो बाहेर. आपण हरवलेलं असतो म्हणजे मन हरवलेलं असतं. कारण आता आपण इथे बसलो, आपलं सगळ्याचं सगळं मन इथे नाहीये. आपलं सगळ्याचं सगळं मन इथे नाहीये. काही घरी आहे, काही कामाच्या ठिकाणी आहे, कुठे बाहेर गावी आहे, कुठे हे आहे. कुठं आवाज आला की लगेच मन बाहेर जातं, किंवा भूक लागलेली असेल तर पोटाकडे लक्ष जातं, कधी संपेल हे भूक लागलेली, किंवा दुसरं काही काम असेल तर. म्हणजे आपलं मन सतत शेकडो हजारो लाखो विषयांमध्ये जे भटकत असतं, त्याच्यामुळे ते इथं नाही. म्हणजे मन इथं जागेवर नाही, कारण ते भानावर नाही, सतीमध्ये नाही. म्हणून बुद्धांनी असं म्हटलेलं आहे, त्याला आधी भानावर आणलं पाहिजे. आणि ते तुम्ही त्याच्यावर सक्ती करून ते भानावर येत नाही. जसं ध्यानामध्ये सक्ती केली जाते, कारण ध्यानामध्ये विषय दिला जातो तुम्हाला, आणि त्या विषयावर ध्यान ठेवा असं म्हटलं जातं. तर ते तात्पुरतं तुमचं मन तिथे जातं. ते सगळे धर्म ध्यान सांगतात, सगळे धर्म ध्यान सांगतात. अल्लाचं ध्यान, येशूचं ध्यान, रामाचं ध्यान, कृष्णाचं ध्यान, दत्ताचं ध्यान, नामस्मरण, पठण, मंत्र पठण, ग्रंथ वाचन. हे काय? आपण मन त्याच्यामध्ये लावतो, त्याच्यामध्ये ठेवतो. त्याच्यामुळे असं वाटतं की आपल्याला काही, मनाला असं वाटतं की काही समस्या नाही, कारण त्याची सगळी शक्ती त्या विषयाकडे लागलेली असते. कारण मन ही शक्ती आहे, मनशक्ती आहे. मन एक ताकद आहे, मन एक शक्ती आहे. आणि ती शक्ती तुम्ही एखाद्या विषयाला लावली तर त्याच्यातल्या बाकीच्या शक्ती ज्या आहेत त्या थोड्याशा शांत झाल्यासारखं वाटतात. म्हणून ध्यान केल्यानंतर थोडंसं शांत वाटतं. परंतु तो ध्यानाचा विषय संपला की परत मन भटकतं, कारण त्याच्यामध्ये शेकडो हजारो लाखो विषय आहेत. ज्याला आपण संस्कार म्हणतो, त्या सगळ्याच्यामध्ये त्या मेमरी म्हणतो, त्या सगळ्या विषयांमध्ये ते मन भटकत असतं, जागृत अजागृतपणे. आणि अजागृतीचा भाग फार मोठा आहे मनाचा. जसं आता मानसशास्त्र पण काय म्हणतं की आपली जी कॉन्शियसनेस जी आहे, मन चित्त ज्याला म्हणतात, ती कॉन्शियसनेस 90%, 90% ती अजागृत आहे, भानावर नाही. 10%, 20% फक्त ती जागृत आहे. म्हणजे आणि जेवढे आपण जागृत आहोत तेवढे जिवंत आहोत, असे बुद्धांनी एका गाथेत म्हटलेलं आहे. अप्पमादो अमतपदं पमादो मच्छुनोपदं अप्पमत्ता न नियंती एकमत्ता यथामता. जेवढे तुम्ही, जो माणूस जागृत असतो, अप्रमादात असतो, जागृत असतो, तो तेवढ्या अंशाने तो जिवंत आहे. आणि जेवढा माणूस अजागृत असतो तेवढा तो मेल्यासारखाच असतो, कारण कळतच नाही काय काम. जागृती एवढी मोठी गोष्ट आहे. तर जागृती कशाची? तर मनाची जागृती. कारण मन ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या जीवनाला ती एक काय म्हणतात, प्रेरक शक्ती आहे. आपल्या मनात जे असतं तेच आपल्या वाणीद्वारे आणि शारीरिक कृतीद्वारे होतं. मन हा सेंट्रल पॉइंट आहे, मनावरच जगतो माणूस. म्हणून बाबासाहेब म्हणते कल्चर ऑफ माइंड बुद्धांनी धम्ममध्ये मनाला सुसंस्कृत केलं पाहिजे, मनाला घडवलं पाहिजे. तर मनाला घडवायला आधी मन कळालं तर पाहिजे, कुठे येते, कशात येते, तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. तो मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे. म्हणून म्हटलेला आधी कायेमध्ये उतरा. मग कायेमध्ये ज्या जाणीवा आहेत, ज्याला फिलिंग म्हणतात, ज्याला वेदना म्हणतात, पालीमध्ये त्या वेदना जाणवतील, म्हणजे जिवंतपणा जाणवेल, जाणीवा जाणवतील. मी आता जास्त लिहित नाही, कारण आता जे सांगतोय ते मला वाटतं पोस्ट होतील.
आता आपण बोर्ड ह्याच्यासाठी लिहिलाय की आपल्याला काही शब्द लिहिता येते, पण आपण जेव्हा याचा पुढचा खोलातला वर्ग घेऊ तेव्हा आपण त्याच्यामध्ये बारकाईने आपण त्याच्यामध्ये उतरू. तुमची इच्छा असेल तर पुढचा वर्ग आपण घेऊ. तर शरीरामध्ये उतरा. कसं उतरायचं तर नंतरचा प्रश्न आहे. आधी शरीरामध्ये उतरा, मग शरीरातला जो जिवंतपणा किंवा जाणीवा किंवा वेदना, आता वेदना म्हणजे जाणीवा सुखदुःखाच्या असतात मुख्यतः. शरीरात जे किंवा मनात जे सुखदुःख असतं तेच आपल्याला जाणवतं, परंतु 80-90% जाणीवा ह्या अजागृत असतात, म्हणजे कळतच नाही काय चाललंय. म्हणजे आता आपण समजा की आपण घाबरतो का, किंवा आपल्याला लॅक ऑफ कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाचा अभाव का असतो, किंवा एकाकीपणा का असतो, किंवा आपण कोंडलेले इंट्रोवर्ट नाही का, काही माणसं आतमध्ये आपल्यात कोंडलेले असतात, ब्लॉक असतात. जर त्याच्या ऑटिझम सारखे जे काही आजार आहेत ह्याच्यातून सगळे आजार निर्माण होतात बरं का. हे पण पुढची गोष्ट आहे की जेवढं मन विकृत आहे, जेवढं मन प्रॉब्लेम मध्ये आहे, जेवढं मन दबावाखाली आहे, जेवढं मन खचलेलं आहे, भटकतं, चिंता करतं, अस्थिर आहे, अस्वस्थ आहे, झोप येत नाही, जेवढं मन विस्कळीत आहे तेवढं ते अनेक आजारांना ते जन्म देत आहे. आता मेडिकल सायन्स पण सांगते आपले 90% काय अगदी 97-98% आजार जे आहेत ना हे मनाशी संबंधित आहे असं मेडिकल सायन्स पण म्हणते. आता म्हणजे बुद्धाचं म्हणणं खरं आहे. म्हणजे जसं आता तो ज्याला जो जास्त रागीट असतो, अग्रेसिव्ह असतो, आक्रमक असतो, ज्याला स्वतःच रागाचं भान नाही, त्याची पचनक्रिया नेहमी बिघडलेली असते, त्याचं पित्त वाढतं. पित्त वाढल्यामुळं तिथे जेवढं जास्त वाढतं तेवढी पचनक्रिया त्याची बिघडते. ते आणखीन वाढलं त्याच्यातून मग काय म्हणतात अल्सर सारखे आजार होतात, मूळव्याधी सारखे आजार होतात, आणखीन वाढलं कॅन्सर सारखे आजार होतात. ते बीपी, शुगर, स्पॉन्डिलिसिस किंवा स्ट्रोक हे तर सगळे सायकोलॉजिकलच आहे. तर एवढं मोठं हे आहे, म्हणजे हा विषय खूप मोठा आहे, पण आपण सोप्या शब्दात याला समजून घ्यायचा असा प्रयत्न करतोय. त्याच्याविषयी जागृत होण्याचा जो आपण प्रयत्न करतो तो असा आहे की आपल्याला मनाचा शोध हा आपल्या शरीरात उतरून घ्यावा लागतो. त्यातले ज्या काही सुखदुःखाच्या जाणीवा आहेत त्या जाणीवांचं भाग आपल्याला आलं पाहिजे की मनात काय चाललंय, काय आहे, सुखदुःख काय आहेत, सुखदुःखाचं कारण काय आहे, सुखदुःखाचं कारण काय आहे. तर बुद्धाने असं सांगितलं की मनातलं ज्या इमोशन्स आहेत, ज्या भावना आहेत, ज्याला चित्त म्हटलेलं आहे, ते चित्त हे चेतवतं. चित्त चेतवतं, चेतना, त्या भावना चेतवतात, त्या भावना पेटवतात, म्हणून शरीरावर मनावर परिणाम होतो, विचारांवर परिणाम होतो. म्हणून आपण शरीरात जेव्हा उतरतो, जेव्हा जाणीवा शोधतो, पाहतो, वेदना पाहतो, तेव्हा आपल्याला त्याचं कारण चित्तामध्ये सापडतं. संशोधन केल्यावर असं नाही सापडणं. हा लॉजिकल प्रश्न नाही, तार्किक प्रश्न नाही, तर्काने हा प्रश्न सुटत नाही, हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे. कार्यशाळा आहे, वर्कशॉप आहे. वर्कशॉप म्हणजे प्रत्यक्ष काम करावं लागतं, मनावर काम करावं लागतं, शरीरात उतरावं लागतं, जाणीवा बघाव्या लागतात, वेदना बघाव्या लागतात, सुखदुःख पाहावी लागतात. दुःख टाळलं की दुःख तसंच राहतं, ते जास्त क्रॉनिक बनतं. जसा आजार टाळला तुम्ही, छोटा आजार टाळला की तो आजार मोठा होतो, आणि मोठा आजार क्रॉनिक झाला की मग तो तुमचा जीव घेतो. हे ना, छोटीशी समजा गाठ असेल काही आणि ती तुम्ही नाही मला काय नाही झालं, डॉक्टरने सांगितलं की तुमच्या पोटात अशी गाठ आहे किंवा मेंदूत अशी गाठ आहे, त्याच्यावर वेळेत उपचार करून घ्या, वेळ पडलं ऑपरेशनही करावं लागेल. पण हे घाबरतात, हा घाबरतो, पेशंट घाबरतो, म्हणतो नाही मला काय झालं नाही, मी काही करणार नाही, मला ऑपरेशन मेलं तरी चालू पण मी ते नाही करणार. मग ती जी छोटी गाठ असते ती छोटी गाठ हळूहळू मोठी होते, कारण ती ग्रंथी आहे, ती हळूहळू मोठी होते आणि मोठी झाल्यावर ती इतकी मोठी होते की ती नंतर तुम्हाला
कंपल्सरी एक ऑपरेशन करावं लागतं, ते जीवावर भेटू शकतं. आणि नाही ऑपरेशन केलं किंवा नाही उपचार केले तर त्याच्यात आपला प्राण पण जातो. म्हणजे इमोशन, चित्त ही इतकी भयंकर गोष्ट आहे. कारण चित्त म्हणजे भावना आहे. भावना डायरेक्ट आपल्या शरीरातल्या ग्रंथीशी जोडलेला आहे. जसं आता मागाशी पित्त म्हटलं, पित्त ही ग्रंथी आहे, पित्ताशय ही ग्रंथी आहे. जो रागीट माणूस असतो, जो अस्वस्थ असतो, जो ज्याला शांत झोप येत नाही, चिंताग्रस्त असतो किंवा रागीट असतो, तर त्याच्या त्या ग्रंथीवर परिणाम होतो आणि ग्रंथीवर परिणाम होऊन त्याच्या शरीरावर होतो. तर हे सगळे चित्ताशी संबंधित विचार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा हे चित्त विचलित होतं, तेव्हा आपले विचार सुद्धा डिस्टर्ब होतात. म्हणजे ब्रेन आपला डिस्टर्ब होतो. आपण पाहतो की जेव्हा आपल्याला काही चिंता असते तर आपलं मन खूप भयंकर विचार करतं, झोपेतही विचार करतं. ते का आपल्याला विचार नाही करत, ते झोपेतही विचार करतं. तर कायेत उतरून जाणीवा पाहून चित्त आणि मनोधम्म म्हटलेलं आहे. विचार प्रक्रिया म्हणजे मनोधम्म. ब्रेन मध्ये जे काही चाललेलं आहे दॅट इज मनोधम्म. म्हणून काया, वेदना, चित्त आणि मनोधम्म या 4 पातळीवर आपल्याला जागृतीची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला शिकून घ्यावी लागते, डेव्हलप करावी लागते. तेव्हा आपल्याला बुद्धाला जे दुःखमुक्ती मिळाली ती मिळू शकते. असं एक ते सूत्र आहे काम करण्याचं, कार्य करण्याचं, कार्यशाळेचं ते सूत्र आहे की अशा प्रकारे आपल्याला ते करावं लागतं. पण मूळ मुद्दा असा आहे की कायेमध्ये कसं उतरायचं. त्याचं उत्तर एकदा सापडलं किंवा पुढचं काम ज्याचं त्याला करावं लागतं. कारण काया ही काही एक गोष्ट नाही. शरीर जरी एक दिसत असलं तरी एक नाही. ह्याच्यामध्ये मेडिकल सायन्स सांगतात 13-14 त्याच्यात मतभेद आहेत. 15-16 सिस्टम काम करतात आतमध्ये. म्हणजे तुमचं हृदयाभिसरण आहे, तुमची पाचनक्रिया आहे, तुमची उत्सर्जन संस्था आहे. अशा काही वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत, सिस्टम म्हणतात त्याला, सिस्टम, त्या ज्या संस्था आहेत त्याच्या सगळ्यात एक महत्वाची संस्था म्हणजे आपली मेंदूतली मज्जा संस्था आहे. मेंदू हा सगळ्या शरीराचा राजा आहे. म्हणजे तो जीवनाचाच राजा आहे, त्याच्यानुसारच सगळं चालतं. तर ह्या 12-13 सिस्टम ज्या चाललेल्या आहेत तर ह्या सगळ्यांचं मिळून शरीर बनलंय. त्यामुळे शरीर जाणवणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणून बुद्धानं सोपी गोष्ट शोधून काढली, त्यांच्या ती लक्षात आली. हे जे शरीर आहे, ही जी काया आहे, जी आतून आतमध्ये श्वास घेते, श्वास बाहेरून आत येत नाही, आतून आत घेतला जातो. आता या क्षणी बघा, आपली जी पोटाची हालचाल चाललेली आहे, छातीची हालचाल चाललेली आहे, पाठीची हालचाल चाललेली आहे. छाती आणि पोट याचं विभाजन करणारा जो डायफ्राम आहे, श्वासपटल आहे, त्याचं जे आकुंचन प्रसारण चाललेलं आहे, हे जे सगळं धड जे आहे, याला धड म्हणतात म्हणतो आपण, या धडाचं जे आकुंचन प्रसारण चाललेलं आहे आतमध्ये, त्याच्यामुळे जेव्हा ते आकुंचन पावतं किंवा प्रसारण पावतं, जे तुम्ही म्हणाल, जे आतमध्ये जे आकुंचन पावतं त्याच्यामुळे जी पोटात छातीमध्ये जी पोकळी निर्माण होते, ती पोकळी भरून काढण्यासाठी त्या हवा आत येते. आणि प्रसारण पावल्यावर ती हवा बाहेर जाते. तेवढ्या काळात काय होतं, तर रक्त शुद्ध होतं. आता ते कसं होतं त्याच्यात आपल्याला खोलात खेळण्याची काय आवश्यकता नाही. पण रक्तशुद्धीसाठी ते हवा चालली, श्वासोच्छ्वास चाललेला आहे, ज्याला पालीमध्ये अनापान म्हटलेला आहे. आन आणि अपान हे शब्द आपण ऐकलेले असते. आणि अनापान सती असा एक शब्द ऐकला असेल, काही माहित असेल, अनापान सती.
तर सती म्हणजे त्या शरीरामध्ये जे श्वासोश्वास चाललेला आहे नैसर्गिकपणे. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, श्वास आपण घेत नाही, आपण सोडत नाही. आपण म्हणतो म्हणून श्वास आत येतो का? आपण म्हणतो म्हणून बाहेर पडतो का? आपल्याला आपला जन्म आठवत नाही असं मगाशी आपण पाहिलं, तेव्हापासून श्वास सुरू झालाय. आत्ता तो चालू आहे, आत्तापर्यंत चालू आहे, आत्ता वर्तमान काळात तो आत्ता चालू आहे, आपलं जीवन संपेपर्यंत तो चालू राहणार. तो आपल्या म्हणण्यानुसार चाललेला नाही. याला मी नैसर्गिक श्वास म्हणतो. म्हणजे हा जो नैसर्गिक श्वास आहे, जो आपण घेत नाही, आपण सोडत नाही, नैसर्गिक. याला मी अजून एक शब्द, बुद्धांचा शब्द वापरून असं म्हणतो, अनात्मा अनात्मा म्हणतो मी याला. म्हणजे मी श्वास घेतो, मी सोडतो असं नाही. श्वास हा नैसर्गिकपणे चालू आहे, येत आहे, जात आहे. याचं जर भान आलं, याची जर जागृती आली, तर आपण कायेमध्ये उतरू शकतो आणि कायेचं भान येऊ शकतं. मग कायेतल्या जिवंतपणाचं म्हणजे वेदनांचं भान येऊ शकतं. वेदनांचे सुखदुःख जाणवतील, सुखदुःखाचं कारण चित्त जाणवेल आणि त्याच्यानुसार डिस्टर्ब होणारं जे मन आहे ते पण जाणवेल. पण ते हळूहळू हळू क्रमशः आपल्याला ते काम करावं लागतं. याला मी सती साधना म्हणतो. परंतु आता काही लोक म्हणतात की ध्यान साधनेत हे सांगितलं जातं. तर ध्यान, आता मी 40 वर्षाचा अनुभव माझा, अनेक ध्यानं करून पाहिलेली आहेत, मी अनेक प्रकारचे करून पाहिलेले, मग बोलत नाही. ध्यान हे मनाचं वेगळं कार्य आहे. ध्यान हे अटेन्शन आहे. ध्यान हे एका वेळेला एकाच गोष्टीवर असू शकतं खऱ्या अर्थात. म्हणजे आता तुम्ही माझ्याकडे पाहताय आणि ऐकताय आणि माझं बोलण्यावर ध्यान आहे. आपला हा कार्यक्रम संपला की आपलं ध्यान परत भटकणार. म्हणजे मनाचं ध्यान फक्त एका वेळेला एकाच विषयावर राहू शकतं. परंतु भान ही जी गोष्ट आहे, सती ही जी गोष्ट आहे, जागृती ही जी गोष्ट आहे, ती आतून जाणवणारी गोष्ट आहे आणि ती व्यापक आहे. त्याच्यामध्ये ध्यानाचं पण भान येऊ शकतं, तो नंतरचा विषय. तर बुद्धांचा जो शेवटचा 40 दिवसांचा शोध आहे बुद्ध घेतला, तो हा असावा असं मला वाटतं. म्हणून हा विषय मी हे तुम्हाला मान्य करायलाच पाहिजे असं नाही, म्हणजे मान्य करण्यासाठी नाही सांगत. जसा बाबासाहेबांनी जसा ग्रंथ मान्य करण्यासाठी नाही लिहिला, आपण आपले विचार जे आहेत ना लोकांकडे मांडावेत, सांगावेत. जर हिताचे असतील, फायद्याचे असतील तर ते स्वीकारावेत, नसतील तर त्याच्यावर विचार करावा. योग्य असेल तर स्वीकारावा. कारण शेवटी काय आहे, आपल्या जीवनाचा प्रश्न सुटणं हा आपला जगण्याचा मुख्य हेतू असतो. दुसरा काय हेतू असतो का? आपण पैसे का कमवतो? गरज म्हणून, आपले उपजीविका चालावी म्हणून, हे ना. म्हणजे आपल्याला बाकी अन्न वस्त्र निवारा मिळावा म्हणून. पैसे मिळवण्यासाठी आपण पैसे मिळवतो का? नाही. पैशाचा कुठेतरी विनियोग करायचा आहे, काहीतरी गरज आहे म्हणून पैसे मिळवतो. तर आपण पैसे नाही मिळवले तर भुकेचं दुःख आपल्याला सोसावं लागेल, निवारा नसल्याचं, वस्त्र नसल्याचं दुःख आपल्याला सोसावं लागेल. जसं आता बुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये परत काय म्हणतात की वाहन का असतं, वाहन का वापरतो माणूस? पायी चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून वाहन वापरतो किंवा वेळ वाचवण्यासाठी वापरतो. वाहन असणं ही गरज नाही. वाहनामुळे जी गरज लागते त्याच्यासाठी आपण ते करतो. तर आपल्या सगळ्या जीवनाची धडपड जी असते ते आपले प्रश्न सोडवण्यासाठी असते. बुद्धांनी जो शेवटचा अंतिम प्रश्न सोडवलेला आहे, मुख्य बेसिक प्रश्न, मूलभूत प्रश्न बुद्धांनी जो सोडवला आहे की जीवन हे दुःख आहे, सत्य आहे. म्हणून बाळ जन्मल्याबरोबर रडतं आणि आपण मरायच्या वेळेला पण पाहतो की रडगाणं चालू असतं. आणि जीवन जगतानाही पण काही ना काही कारण असतात आणि आपण विचलित होतो. तर जीवन हे दुःख आहे. बुद्धाने दुःखाचं कारण शोधा असं म्हटलेलं आहे.
कारण शोधलं की दुःखाचं निवारण होईल आणि जे पाहिजे ते मिळेल. माणसाला सुख नको असतं, माणसाला दुःख मुक्ती पाहिजे. सुख माणसाला का पाहिजे? कारण ते नाही. जी गोष्ट नाही त्याच्यासाठी धडपड चाललेली असते. सुख का पाहिजे? कारण ते नाही. म्हणजे काय आहे? यात नाही, दुःख आहे. बुद्धानं दुःख सत्य म्हटलं ते खोटं नाही, आर्य सत्य आहे. परंतु काय, अजागृत मन हे दुःख नाकारतं. त्याला वाटतं की नाही नाही, दुःखाकडे नको बघायला. दुःखाकडे जितकं आपण त्याला टाळतो, त्याला झाकतो, तितकं ते जास्त त्रासदायक ठरतं. जसा एखादा आजार आहे, त्या आजाराकडे वेळेत जर लक्ष दिलं नाही तर तो आजार वाढतो आणि तो जीवघेणा बनतो. तर जागृतीचा जो मुद्दा आहे तो मुख्य हा आहे की श्वासाच्या आधारे कायमध्ये उतरा, जाणीवा बघा, चित्त बघा आणि मनोधर्म विचार प्रक्रिया बघा. हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे. याच्यावर आपल्याला वेगळी कार्यशाळा घ्यावी लागेल. ही फक्त एक प्राथमिक ओळख आहे. आपल्या समोर जो विषय मला मांडायचा होता तो थोडासा मी मांडलेला आहे, सुरुवात म्हणून मांडलेली आहे. तर पुन्हा भेटू अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, नमो बुद्धाय.